आपला ना हा मागचा आणि पुढचा भाग रेडी आहे, म्हणजे वरचा भाग तयार आहे. तर आपल्याला बाही लावायची. बाही ही आपली अंब्रेला कट केली आपण. तर हा आपला उलटा बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. हा जो राऊंड शेपमध्ये बाही आहे ना, तर इथून आपल्याला तिला फोल्ड करून घ्यायची आहे, एवढी अशी या पद्धतीने. तर त्याआधी ही राऊंड असल्यामुळे डायरेक्ट फोल्ड होणार नाही. ह्याला एक सिंगल टिप द्यायची कडेला आणि नंतर फोल्ड करायचे. आणि पाहिजे तर तुम्ही याला पिको पण करू शकता, पिको केल्यावर पण छान दिसतं. तर आता आपण शिलाई करून घ्यायची. याला सिंगल टिप घ्यायची आहे. घ्या. अजून 1 पॉईंटच्या अंतरावर येऊ दे. ती टिप दिसली नाही पाहिजे आपण जेव्हा फोल्ड करणार ना तेव्हा. आणि मोठ्या दाबची घेतली तरी चालेल टिप. दुसऱ्याला पण करा, कापू नका, कंटिन्यू करा. घ्या. जेव्हा अशी आपण टिप देतो तेव्हा व्यवस्थित ते फोल्ड होणार. डायरेक्ट फोल्ड करत असताना तेव्हा होत नाही बघा, म्हणून ही टिप द्यायची. एक पॉईंटचं अंतर करा, जास्त नका तुम्ही. एक मिनिट थांबा, राहू दे. त्यानंतर बघा येते ही अशी फोल्ड करून घ्या, अशी दोनदा चालेल. 2 पॉईंटचं आणि टिप करून घ्यायची. त्याला उलट्या बाजूला ह्या साईडला दुमडायचं आहे. ही सरळ बाजू आहे आपली. घ्या, पकडा. हां, हे तर फोल्ड केले ना, ते ह्याच कडेला येऊ दे. फोल्ड केले त्या जागेवर फोल्ड करा. नीट हळूहळू घ्यायचे. हे इथे जवळच फोल्ड करा थोडं. दाब ठेवा. दाब ठेवा. आता हा राऊंड आहे, त्याला ना हळूहळूच करावं लागेल आणि ओढून धरायचं नाही, जिथल्या तिथेच करावं लागेल हा फोल्ड कपडा, नाहीतर तो ओढला जाणार आणि चुणी येणार. घ्या. तेवढं होणार, ते बाहेरून नाही दिसली पाहिजे चुणी. थांबा थांबा. जेवढं आतमध्ये फोल्ड करा ना तेवढं ते चुणी दिसणार. थोडं थोडंच फोल्ड करायचं आहे आपल्याला. घ्या. थांबा. दाबूच ना. घ्या. थांबा. थांबा. एक मिनिट, ही मी दाखवते तुम्हाला. ह्या हाताला मी दाखवते, पुढची तुम्ही करा. हे पावपेक्षा ना कमीच फोल्ड करायचं आहे. जास्त जसं कराल ना तितकी अशी फोल्ड होणार आणि चुणी येणार. तर थोडंसंच करायचं आहे.
बघा इथे व्यवस्थित आले. आणि इथल्या इथेच दुमडायचं, असं ओढून वगैरे घ्यायचं नाही. हे बघा कशी येते. ठीक आहे ना. आता तुम्ही काय करा, ह्याला इथे तुम्हाला वेळ लागेल, पहिल्यांदा शिवत असाल इथे आधी एकदाच फोल्ड करून टिप मारून घ्या, नंतर परत एकदा फोल्ड करून घ्यायचे. हे बघा ही मारलेली माझी टिप कशी आली आहे. एकदाच फोल्ड करून घ्या. राऊंड असल्यामुळे ना त्याला जरा वेळ लागणार आहे, कारण क्रॉसमध्ये आहे ते. हळूहळू घ्या. फोल्ड केलेल्या मध्यभागी घेतली तरी चालेल ही टिप. इथं फोल्ड केल्यावर कपडा ओढून धरू नका, हलक्या हाताने पकडा. ओढलं जाते, दाब उचला. दाब उचला. ते असं करून असं नका घेऊ, असं करून इथल्या इथेच फोल्ड करा, असं पकडा. ते असं करून घेताना ते ओढला जातोय, ते चुणी येणार नंतर पुढे जाऊन. तिथल्या तिथेच जुमडा. हा राहू दे ते. दाब उचला, नीट करा. दाब ठेवा. घ्या घ्या घ्या. असं हलका हातच पकडा आहे बघा, असं पकडा आणि नीट करत जावा. तसंच येऊ दे, ती टीप येते तशी. पकडूच नका तसं, असं पकडा, नुसतं मारत राहा. एकच हात. पाय स्लो मध्ये मारत राहा आणि कपडा असा हळूहळू करत राहा आणि फिरवत राहायचा हळूहळू. कपडा सैल सोडा. असं घ्या घ्या. येऊ दे, ते फोल्ड होते ना थोडंसं, बस झालं तेवढं.
घ्या, मारा पाय. सुईवर घ्या. थांबा. तर परत एकदा फोल्ड करून घ्या असं. तर या कडेला येऊ द्या. फोल्ड केले तर या कडेला येऊ दे. बरोबर आहे. कपडा ओढून धरू नका, चुणी पडणार. पाव इंच दुमडा. हा, ते जिथं जास्त झाले तिथं जास्त नका दुमडू. पाव इंच दुमडा. ओढून नका पकडू. थांबा. 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 घ्या इथून. पकडा. हलका हात पकडा. तिथे चुणी येईल. ठीक आहे. आता बघा, ही मी एकदा सिंगल फोल्ड करून नंतर परत एकदा डबल फोल्ड केली तुम्ही ह्या पद्धतीने. हे बघा अशी. आणि ही मी डायरेक्ट फोल्ड केली, ही अशी आहे. ठीक आहे. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने कुठल्याही पण करू शकता. नाहीतर तुम्ही पिको करू शकता. पिको केल्यावर पण छान दिसतं ह्या बाईला, अम्ब्रेलाला. हे इथे आपल्याला लावून घ्यायचे. तर बाहीला या मुंडा वगैरे नसतो, खोल मुंडा वगैरे. तर इथे आपण नाही का 1.5 इंच केलं होते ना, ते आपल्याला इथे शिलाई येणार. ते एकमेकांना जोडले जाणार. ते 1.5 इंचावर 1.5 इंच सोडलं होतं आणि मुंडा टाकला होता ना तिथे. तर इथे 1.5 इंचावर शिलाई येणार आहे. तर 1.5 इंच आपल्याला सोडायचे आणि इथून लावून घ्यायचे. तर हा आपला वरचा भाग आहे, हा मुंड्याकडचा भाग आहे. आणि ही बाही आपली उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. आणि ही याची सरळ बाजू आहे. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आहे. आणि इथे आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे आणि लावून घ्यायची आहे. घ्या. पाव इंचाच्या अंतरावर शिलाई येऊ दे. बाहीच्या कडेवर मुंड्याची कडा येऊ दे. बस. थांबा. पुढे इथे येऊ दे ना, चॉकची खूण आहे तिथे. तीन पॉईंटचं किंवा पाव इंचाचं मार्जिन राहू दे. हलक्या हाताने लावा, ओढायची नाही. तिथं राऊंड आहे, हळूहळू घ्यायचे. थांबा. आता तिथे शोल्डरकडची जी मार्जिन आहे ना, ती आपली त्या साईडला, हा जो मागचा भाग आहे ना, मागच्या साईडला करायची. घ्या. दाब उचला, नीट करा.
तर आपल्याला दुसऱ्या बाजूला पण लावून घ्यायची बाही. ही आपली सरळ बाजू आहे आणि बाहीची ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आहे आणि इथे 1.5 इंच सोडायचे आहे आणि इथून आपल्याला टिप करून घ्यायची आहे. मार्जिन बघा 1/2 इंचाची राहू दे. दाब ठेवा. आपला हा वरचा भाग रेडी आहे. तर हा सरळ बाजू आहे. आपल्याला घेर जोडून घ्यायचा आहे. तर घेरचे आपले 2 पीस आहेत. हा बघा, हा एक पीस आहे. हा आपला कमरेकडचा भाग आहे आणि हा आपला घेर आहे असा खालच्या साईडचा. तर हा कमरेकडचा भाग आपल्याला वरच्या भागाला जोडून घ्यायचा आहे. हे 2 पीस आहे. एक पीस घेते मी. एक पीस पुढच्या भागाला येणार, एक मागच्या भागाला. तर हा आपला मागचा बाजू आहे. ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूवर कमरेची सरळ बाजू ठेवायची. ही आपली सरळ बाजू आहे. हा आपला घेर आहे. हा आपला मागचा भाग आहे. तर सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची घेरची आणि टिप घ्यायची आहे. घ्या इथून जोडून. 3 पॉईंटचं अंतर राहू दे. बघा, ओढायचं नाही आहे कुठलीही बाजू. हा क्रॉस आहे तर ओढला जाणार. हलक्या हाताने सोडा. नको ते ओढलंय तुम्ही. हे बघा, असं पकडा, इथे पकडा. थांबा. ओढून घेताय तुम्ही वरचा कपडा. इथे पकडा, असं पकडा. दुसरा बाजू पण जोडून घ्या. ही आपली पुढची बाजू आहे बघा. पुढच्या बाजूचा घेर जोडायचा आहे. हा आपला घेर आहे. तर इथून ही सरळ बाजूला सरळ बाजू लावायची आहे. 3 पॉईंटच्या अंतरावर शिलाई येऊ दे. सुई वर घ्या. हलक्या हाताने पकडा. पूर्ण एकसाथ नीट येणार नाही. ती सरळ नाही आहे, राऊंड शेप आहे. ते थोडं थोडं घ्यायचे. तीन पॉईंटचं अंतर राहू दे. हा आपला फ्रॉक रेडी झालाय. आता फिटिंग करायचं आहे. घेर लावून झालाय. हा बघा. तर या ज्या घेरला टिपा आहेत ना, 2 घ्यायच्या आहेत. हाताला पण 2 टिपा घ्यायच्या आहेत.
तर मी आता सिंगलच टीप दाखवली. इथून बघा फिटिंगची टीप घ्यायची. आता आपल्याला 1.5 इंचावर फिटिंग करायची आहे. तर इथे 1.5 इंच खुणा करायचे आणि इथून आपल्याला अर्धा इंचच घ्यायचे. इथे बघा 1.5 इंचावर खुणा करते. 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं आपण आणि इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायची टिप. तुम्हाला अशी क्रॉस करून अर्धा इंचावर खाली घ्यायची आहे. अशी घ्या. लॉक करा. तिथे लॉक करा. ही कडा दोन्ही एकमेकावर येऊ दे आणि हे जी मार्जिन आहे ना ती हाताची आपली ह्या साईडला पाहिजे. खालच्याच बाजूने पण तशीच पाहिजे ह्या साईडला. एक मिनिट. ही अशी लाईन येऊ दे तुमची टिपची. वरतीच करायचं ना? हां, हे राहू दे. वरती करा, खाली केलं तरी चालेल. इथे बघा दुसऱ्या साईडला पण 1.5 इंचावर खुणा करून घ्यायची दुसऱ्या साईडला. आणि इथून क्रॉस करून अर्धा इंचावर घ्यायची टीप. घ्या. लॉक करायचे. इथे एकावर एक घ्या कपडा. ही अर्धा इंचावर हळूहळू येऊ दे. ते इथे बघा आपला घेर हा पूर्ण इथे टिप करायचे खालच्या साईडला. इथे लहान मोठं झाले तर मी एक कट करून घेते. हा आपल्या घेरला नीट करून घ्यायचे. वर खाली झालं असेल तिथे नीट करायचे. कुठे कमी जास्त झाले तर हे नीट करून घ्यायचे. आता आपल्याला ही घेरला टीप घ्यायची आहे. तर हे फिटिंग आपलं झालेलं आहे करून. आता हा राऊंड मध्ये घेर आहे
तर ह्याला डायरेक्ट जमणार नाही. तर मगाशी आपण हाताला कशी केली होती फोल्ड केली तशी इथे सिंगल फोल्ड करून 1/2 इंच टीप घ्या आधी. मग आपल्याला परत एकदा फोल्ड करायचं आहे. घ्या सुईवर घ्या, दोराची टोकं आत वर काढा, दोन्ही मागं घालवा. हे जे मार्जिन आहे ना ते दोन्हीकडे इकडे एक आणि इकडे एक करून घ्यायचे म्हणजे जाड होणार नाही. एक सिंगल घ्यायची. नंतर तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही नाही का हे डबल डायरेक्ट करू शकता, पण आता नवीन आहे ना तर सिंगलच मध्ये घ्यायचे. घ्या हां, शिलाई मध्यभागी आली तरी चालेल, इकडं नको, मध्यभागी चालेल. जे फोल्ड केले ना त्याच्या मध्यभागी येऊ दे. ओढायचं नाही बिलकुल, जिथल्या तिथेच दुमडायचे, नाहीतर याला चुणी पडणार. ओढलं जातंय. तुम्ही हे असं करून घेऊ नका, हे असं करून घेताना ओढलं जाते. हे इथं कपडा पकडायचा, असं दुमडायचं, हे इथं उभंच राहू दे. हे असं हाताने दाबून घ्यायचं. घ्या पकडा, परत तसंच घेतलंय, इथे फोल्ड करा असं. पूर्ण घेरला तुम्हाला अशी टीप करून घ्यायची. हे जॉईंट आहे ना, हे इकडे आणि हे इकडे करा आणि फोल्ड करा. ओढलं गेले, हे क्रॉस झाले बघा इथे मध्यभाग. हा एक मिनिट, हा जो मध्यभाग आहे ना हा इथेच यायला पाहिजे. फोल्ड केल्यावर तो असा क्रॉस नाही झाला पाहिजे. घ्या ओढलं जाते बघा, क्रॉस आहे तिथे बघा, जिथले तिथे घ्या तिथे. आता परत एकदा फोल्ड करा. घ्या कट करा दोरा, फोल्ड करून घ्या परत. आता हे असंच दोन्ही साईडला करायचे म्हणजे जाड होणार नाही ते. इथे पाहिजे तर एक लॉक करायचे थोडंसं. ही शेवटची टीप आहे, लॉक करा थोडं बस. जास्त नका, सेम सारखंच दुमडायचं आहे आपल्याला, बाहेरून चांगलं दिसलं पाहिजे. आणि एक मिनिट, शिलाई तुमची या कडेला येऊ दे, काय फोल्ड केलेल्या या कडेला, ह्या साईडने. हां इथे पण ओढायचं नाहीये, हलक्या हाताने घ्यायचे. हळूहळू ओढून नका धरू कपडा, चुणी येणार पुढे.
शिलाई कडेला येऊ दे बघा. सेम सारख्या अंतरावर दुमडलं जाऊ दे, कडेला येऊ दे शिलाई. इथे बघा खराब झाले. लॉक करा तिथे. बस. ते आपलं बघा फ्रॉक रेडी झाले. स्लीव्ज बघा. असा घेरे.